शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज साजरा होणार आहे। या निमित्तानं मुंबईतल्या शिवसेनेच्या सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा संध्याकाळी 6:30 वाजता पार पडणार आहे। या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीतून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मनात राम आणि हाताला काम अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले। एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे। शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथे संध्याकाळी 5 वाजता शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे। वरळी डोम इथे मोठं शक्ती प्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाईल। छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते असं एक महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। भुजबळ आमच्या सोबत असते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा टिळा लावला असता असं राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। छगन भुजबळ यांची घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत। मनुस्मृती आणणाऱ्या सरकारमध्ये ते राहणार नाहीत असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। छगन भुजबळांची त्यांच्या पक्षात गळचेपी होत असल्याचा दावाही आव्हाडांनी केला। विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या विधान परिषद सदस्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 12 जुलै रोजी 11 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे। तर 25 जून ते 5 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे। 5 जुलै रोजी अर्ज मागे घेता येणार आहे। 12 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवार म्हणाले। लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या सातत्यानं चर्चेत आहेत आणि त्याच संदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं। अजित पवार नकोसे आहेत का या चर्चेवर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विधानसभेत फार त्रांगडं होणार आहे। जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तसतसे वाद वाढत जातील अशी प्रतिक्रिया देशमुखांनी दिली आहे। राज्यात महायुतीतील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खासगी दोष देत आहेत। मात्र अजित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष करत असाल तर आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय। अजित पवार गटानं 90 जागा मागितल्या आहेत। मात्र आमची 10 ते 12 जागांची मागणी आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। रिपब्लिकन पक्ष राज्याच्या सर्व जिल्ह्यात आहे। कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। प्रत्येक गावात शाखा आहेत असंही आठवले म्हणाले। राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद दिलं जाणार असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे। यावर लवकरच चर्चा करून मार्ग निघेल असंही आठवलेंनी सांगितलेलं आहे। लोणावळ्यातल्या खासगी कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील नेमणं म्हणजे भाजपचं संविधान बदलणं हेच काम असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर त्यांना सरकारी वकील पदावरून काढून टाकावं अशी पटोलेंनी मवियाकडून मागणी केली। तर सरकारी वकील म्हणून पुन्हा कार्यरत होणार याचा काँग्रेस राष्ट्रवादीला का त्रास होतो असा सवाल उज्ज्वल निकम यांनी केलाय। कोस्टल रोड रविवारी व्हीआयपी आणि मंत्र्यांसाठी कसा खुला होतो असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांना केला। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। मुंबईत कधीच नसलेली व्हीआयपी संस्कृती यामुळे अवतरेल असंही आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले। पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून मवियामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटानंही पुण्यातील 6 मतदारसंघांवर दावा केलाय। पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची मागणी पवार आणि ठाकरे गटानं वरिष्ठांकडे केली आहे। तर पुणे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं सांगत काँग्रेसही पुढे सरसावली। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसंच लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना मी तुमचाच गुलाम राहणार असं कागदावर लिहून दिलं होतं अशी खरमरीत टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे। खासदार निलेश लंकेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। यावेळी लंकेंनी थोरातांना फेटा बांधून सत्कार केला। तर विधानसभेतही आपण एकत्र लढू आणि चांगला विजय मिळवू अशी प्रतिक्रिया थोरातांनी यावेळी बोलताना दिली आहे। जळगावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बंद दाराआड घेतलेल्या बैठकीत खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत पाहिजे तेवढं मताधिक्य न मिळाल्यानं महाजनांनी नाराजी व्यक्त केली। आगामी निवडणुकांमध्ये चुका केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 25 जून रोजी चाबूक मोर्चा काढला जाणार आहे। बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तर बँकेत दलाल आणि ठेकेदार घुसले तसा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय।
खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी प्रवाशांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान 25 दिवसात रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अर्धवट काम पूर्ण करणार असून बदलापूर लोकल ट्रेनच्या 12 डब्यांमधले 5 डबे हे महिलांसाठी राखीव ठेवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या संविधान बदल आणि शहरी नक्षलवादाबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। शहरी नक्षलवाद्यांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत संविधान बदलासंदर्भात चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवली असं शिंदे म्हणाले होते। मात्र त्याचे पुरावे द्यावे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार असा इशाराच नितीन राऊत यांनी दिलाय। राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होणार आहे। आनंदवन बंगल्यावर 2022-23 वर्षातील पोलीस भरतीतून हुकलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी आम्हालाही एक संधी मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू झालेली आहे। पुण्यातील एकूण 1219 पदांसाठी 1,81,000 अर्ज आलेत। नागपुरातही पोलीस भरती सुरू आहे। जवळपास 347 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे। यासाठी 29,987 अर्ज दाखल झालेत। नाशिक शहरासाठी 118 पदांसाठी 7,717 अर्ज प्राप्त झालेत। तर नाशिक ग्रामीणमध्ये 32 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडते। यावेळी धावण्याच्या इव्हेंटमध्ये चुका होऊ नये म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी लावली जाणार आहे, ज्यामुळे अचूक निवड करता येणार आहे। वाशिम जिल्ह्यात 68 पोलीस शिपाई पदांसाठी 4,279 उमेदवारांनी अर्ज केलेत। यात 3,760 पुरुष आणि 519 महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत। अमरावती जिल्ह्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली। अमरावतीत एकूण 281 जागांसाठी भरती होणार आहे। त्यासाठी 27,981 उमेदवारांचे अर्ज आलेत। रायगड जिल्ह्यात एक कॅमेरा सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाअंतर्गत 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं उभारलं जाणार आहे। गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हीची मोठी मदत होणार आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय।